नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। कशी आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली। सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया। तर आज अष्टविनायकला चालले आहे मी। अष्टविनायकचा व्लॉग होईल, कदाचित 2 पण होऊ शकतात, 1 पण होऊ शकतात, त्यासाठी कंटिन्यू करा। चला मग सुरुवात करूया प्रवासाला। तर आजच्या एकाच ब्लॉगमध्ये तुम्हाला मी 8 गणपतीचे दर्शन करवणार आहे। तर सकाळ सकाळ उठलो होतो 3लाच, तर नंतर आंघोळ वगैरे सगळं झालं, अनु झोपली होती आणि मम्मीकडे असली ना अनु, तर मला तिथं काही टेन्शन नसतं। बसमध्ये बसलो, सगळ्या जे काय होत्या लेडीज ना त्या सगळ्या आल्या होत्या। आमच्या गावापासून सिद्धटेक जवळच आहे, 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर, त्यामुळे लगेचच पोहोचलो 15-20 मिनिटांनंतर। असं क्रमाने वगैरे नाही केलं आम्ही, जे जे जवळ पडतं ना ते पहिल्यांदा केले आणि नंतर लांबचे नंतर उशिरा केले दुसऱ्या दिवशी। बघा दर्शन वगैरे सगळं झालं आहे। आता बाहेर आलो, बाहेर थोडे फोटोज व्हिडिओज काढले आणि प्रत्येक मंदिराच्या शेजारी असा तलाव वगैरे असतोच, तर इथे पण आहे तलाव। मग तलावाचं पण दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली। छान मस्त बसलो, जास्त काही शूट केलं नाही, तुम्हाला फक्त मी देवाचे दर्शन आणि छोटे मोठे क्लिप्स ज्या की मी 2 दिवसामध्ये केल्या आहेत त्याच फक्त तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर आम्ही दुसऱ्या गणपतीला आलो, मोरगावच्या मोरेश्वर गणपतीचं दर्शन घ्यायला आम्ही इथे आलो आहोत। 8 वाजताच आम्ही इथे पोहोचलो। थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले बाहेर आणि आतमध्ये छान गणपतीचं दर्शन घेतलं। आतमध्ये काय अलाव नसतो कॅमेरा, त्यामुळे मी काय ओपन केलाच नाही, फक्त तुम्ही बाहेरून मंदिर वगैरे पाहून घ्या। आणि गणपती बसले होते त्याच्या 8व्या दिवशीच आम्ही आलो होतो, त्यामुळे खूप गर्दी होती, पण इतक्या पटापटा लाईन ह्या संपत होत्या ना की काय सांगायचं। आणि फॉरेनवरून लोक पाहायला आली होती, गणपतीचं दर्शन घ्यायला आले होते। प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथे जाऊ ना तिथे हे फॉरेन वाले लोक होतेच, म्हणजे ते पण गणपतीच्या सीझन मध्ये अष्टविनायक करायला आले होते। तर मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेतलं ना आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। आता आम्ही थेऊरच्या गणपतीला चालले आहोत आणि आमच्या आधी इथे फॉरेनचे लोक पोहोचले पण बघ। तर आता आम्ही मंदिराकडे चाललो आहोत थेऊरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला। आणि पहिले 2-3 गणपती एवढे फास्ट झाले ना, पण नंतरचे शेवटचे 2-3 गणपती एवढे स्लो, म्हणजे अख्ख्या दिवसात फक्त आमचे दुसऱ्या दिवशी 3च गणपती झाले, कारण ते खूप लांब अंतरावर होते। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला अष्टविनायक म्हणजे 8 गणपती आम्ही कसे केले, 2 दिवसात केले, त्यामुळे 2 दिवसात हा एकच व्लॉग आज शूट केला आहे। तर सकाळ सकाळ लवकर आलो होतो, त्यामुळे गर्दी नव्हती। बघा गर्दी जास्तीचं नाहीये, आम्ही गणपतीच्या सीझनमध्ये आलतो तरी पण गर्दी नाहीये हे विश्वास वाटत होतं, पण ठीक आहे सकाळ सकाळ नसते। तर आरती वगैरे सापडली, इतका प्रसन्न वाटलं ना आरती भेटल्याच्या नंतर। तर ही माझी फ्रेंड आणि मागे आमच्या गावातल्या सगळ्या बायका होत्या। तर आमच्या गावातून ही ट्रिप निघाली होती आणि मी माहेरालाच होती, तर चला म्हणलं जाऊयात, अष्टविनायक होऊन जाईल, म्हणजे 8 गणपती आयुष्यात एकदा तरी करावं। असं म्हणतात 3दा किंवा 4दा करावं, पण एकदा तरी करावंच, त्यामुळे माझे झाले अष्टविनायक आज। दर्शन वगैरे घेतलं, बसमध्ये आलो, बसमध्ये छान केळी फ्रुट्स म्हणजे भरपूर प्रकारचे होते, मग ते पण खाल्ले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली। तर आता आम्ही रांजणगावच्या गणपतीजवळ आलो आहोत। तर हा माझ्या सासरपासून फक्त 3 ते 4 किलोमीटर अंतरावर रांजणगावचा गणपती आहे। आम्ही करड्याला राहतो आणि करड्यापासून हा फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे। माझं सासर इथून खूप जवळ होतं, मी सगळ्यांना सांगत होते, म्हणजे मला छान भारी वाटत होतं। माहेरावरून सिद्धटेकचा गणपती जवळ आणि सासरवरून रांजणगावचा गणपती जवळ, म्हणजे रोज म्हणलं तरी जाऊ शकतो, इतका जवळ आहे। मग आता अष्टविनायक एकामागे एक करायचं, त्यामुळे इथे पण आलो। तर आता इथे खूपच मोठी लाईन होती, कारण इकडे कधी पण आलं ना तरी लाईन असते, म्हणजे असते खूप मोठी असते। चला तर आता आम्ही दर्शन करून घेतो। खूप मोठी लाईन होती, पण ठीक आहे, गेली अशीच एक अर्ध्या तासात होऊन गेलं आमचं दर्शन। आणि आतमध्ये काही मोबाईल अलाव नसतं, त्यामुळे मी काही रिस्कच नाही घेतली, कारण आयफोन नवीनच आहे आणि मोबाईल वगैरे त्यांनी जप्त केला तर मला अजिबात परवडायचं नाही ते थोडं पण। त्यामुळे मग आता दर्शन वगैरे घेतलं, बाहेर आल्याच्या नंतर एवढं छान हे गार्डन आहे ना, मग इथे थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले। प्रत्येक वेळी इकडे आल्याच्या नंतर ह्या गार्डनमध्ये फोटो काढल्याशिवाय आम्ही जात नाही। आता हे सगळं बंद केलं, पण आम्ही गुपचूप गेलो आणि फोटोज व्हिडिओज काढले। बघा किती छान असे कमळ वगैरे आहेत पाण्यामध्ये। तर मेन एंट्री ही आहे, तर इथे पण छान फोटोज व्हिडिओज काढले, तुम्ही पण घ्या दर्शन इथूनच। रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही जेवायला थांबलो होतो, कारण आता दुपार झाली होती ऑलमोस्ट। तर मग जेवायच्या ठिकाणी बघा इथे छान असे फिश टँक होतं। नंतर जेवण वगैरे झालं, पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली। आता आम्ही ओझरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलो। ऑलमोस्ट आम्हाला रात्रच झाली होती, त्यामुळे मुक्काम तर आमचा इथेच झाला। पहिल्यांदा आम्ही दर्शन घेतलं गणपतीचं आणि आम्हाला इथे मुक्काम करायचं होतं, त्यामुळे आम्ही छान मस्त खरेदी केली इथून, म्हणजे खूप जास्त फिरत होतो। जास्त काही शॉप नव्हते, पण जेवढे होते तेवढे छान असे फिरून घेतले। पहिल्यांदा शॉप वगैरे पाहिल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं, कारण थोडंसं अंधार झाला की म्हणजे थोडीशी गर्दी कमी होते, त्यामुळे मग दर्शन घेतलं। रात्री पण दर्शन घेतलं, सकाळी पण दर्शन घेतलं।
चला तुम्ही पण माझ्यासोबत घ्या ओझरच्या गणपतीचं दर्शन. बघा इथे आम्ही आलो आहोत. लाईन भरपूर मोठी होती, रात्र झाली तरी पण लाईन मोठी होती. मग आतमध्ये गेलो, दर्शन वगैरे, आणि तिथे प्रसाद ठेवलेला असतो. मग तो प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा असो. प्रसाद वगैरे घेतला आणि आलो बाहेर. मग बाहेर आल्याच्यानंतर काही आपलं एकच काम, फोटोज व्हिडिओज काढणे. मग ते पण काढले आणि थोडीशी खरेदी करायची होती, मग ती खरेदी केली. आणि खूप बोर झालं, म्हणजे इथे आम्ही चहासाठी थांबलो होतो, चहा वगैरे पिलो आणि खूप बोर झालतो. मग थोडंसं हेडफोन लावले आणि छान असे गाणे ऐकत होते. आता कोणते गाणे ऐकते ते तुम्हाला मी दाखवते. बघा हे असे छान असे गाणे ऐकत होते. नंतर आम्हाला जायचं होतं आमच्या रूमवर. मग रूमवर गेलो, थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि नंतर आम्हाला जेवायला जायचं आहे. सो आता आम्ही ओझरमध्ये थांबलो आहोत. आता जेवायला चाललो आहोत आम्ही. इथेच मुक्काम आहे आमचा. उद्या आम्ही लेण्याद्री करणार, पाली करणार आणि महड. दिसते का मी? नाही तर पूर्ण अंधार आहे. तर जेवण वगैरे झालं, आता जाईल झोपतो आणि सकाळी भेटतो. वातावरण मग किती छान झालंय. प्रत्येक गणपतीच्या मंदिराच्या शेजारी असा तलाव असतो. तर हा तलाव आहे. आता रात्रीचा तुम्हाला दिसत नाहीये, पण खूप छान वातावरण होतं, एकदम भारी. नंतर डायरेक्ट झोपून घेतला आणि दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आता दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करते मी. 3लाच उठलो, 3ला उठून आंघोळ वगैरे केली. सेकंड डे आंघोळ वगैरे सगळं केलेली आहे. आणि आता आम्ही परत ओझरमध्ये आहोत ना, त्यामुळे मग सकाळ दर्शनासाठी आलो आहोत. आम्ही 3लाच उठलो, 3ला आंघोळ वगैरे केली आणि परत थोड्या वेळ निवांत आराम वगैरे करा, फोन चार्जिंग वगैरे केली आणि आता परत दर्शनासाठी आलो आहोत. चला परत सकाळ दर्शन घेऊया. काल तर घेतलंच, आता पहिली लेण्याद्रीला जायचं आहे, ते पण पहा. असं म्हणतात की 8 काही नाही करा, त्यामुळे ओझरच्या गणपतीचं डबल दर्शन झालं. त्यामुळे 9 गणपती आम्हाला दर्शन झाले, 9 गणपतीचे. तर माझे पप्पा आहेत, हे माझे पप्पा पण आले होते. तर मग आता पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. 5:30 वाजता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली, कारण लेण्याद्री जवळच होतं इथून. मग म्हणलं सकाळ लवकर तिथे जाऊ, पण आम्ही 6:30लाच तिथे पोहोचलो. सकाळ आल्यामुळे भरपूर जास्त थंडी होती इकडे. लेण्याद्रीवर आलो, एवढी थंडी आहे ना इकडे, इतकी जास्त. आता गेट तर सध्या बंद आहे, कारण खूप लवकर आलो आम्ही ना. चला आता जातो, तुम्हाला दाखवते, तुम्हाला पण दर्शन करावं ते. हे बघा आमच्या सगळ्या लेडीज. तर सकाळी आम्ही 6 वाजताच इथे पोहोचलो होतो, पण मंदिर हे 7 वाजता उघडणार होतं त्याचं गेट. त्यामुळे मग इथे एक शॉप ओपन होतं, तर सगळे इथे चालू. मग मानूसाठी थोडंफार शॉपिंग बांगड्या वगैरे घेतल्या, ते तर तुम्हाला घरी जाऊन दाखवतेच. जर का तुम्ही कधी लेण्याद्रीला येण्याचा प्लॅन करत असताल तर हे लक्षात ठेवा की सकाळी 7च्या नंतरच गेट ओपन होतं. तर इथे ना भरपूर अशी व्हरायटीज होते. सगळं हे लाकडाच्या वस्तू होत्या, सगळं हे लाकडापासून बनवलं होतं त्यांनी, त्यामुळे खूप जास्त कॉस्ट होती त्याची. पण कॉस्टच्या मानाने एकदम बरोबर होतं, कारण खूप टिकावं आणि त्याला बनवायला पण खूप टाइम लागतो. त्यामुळे जशी त्यांना मेहनत लागते तशीच त्याची कॉस्ट त्यांनी ठेवली होती. खूप छान अशा व्हरायटी होत्या आणि एवढं छान अशा त्याच्या वस्तू होत्या ना की काय सांगायचं. तर गणपतीच्या मूर्ती पण भरपूर होत्या. मम्मीकडे पण भरपूर आहेत, म्हणजे 1-2 आहेत आणि माझ्या घरी पण 1-2 आहेत. त्यामुळे मी काही घेतल्या नाही गणपतीच्या मूर्ती. तर आता इथे गेट वगैरे ओपन झालं आणि आम्ही लगेचच पळत सुटलो, कारण आम्हाला पहिल्यांदा जायचं होतं. वातावरण बघा, फक्त तुम्ही वातावरण बघा किती सुंदर आहे लेण्याद्रीवरचं, खूप सुंदर. आणि समोरच बघा माकडांची टोळी आहे, खूप जास्त माकडं होते इकडं. आमच्या काकूंची तर पर्सच नेली माकडांनी, त्यामुळे ना इकडे आल्याच्या नंतर माकडं भरपूर असतात, त्यामुळे सावध राहा. तर आता लेण्याद्रीचा जो काही पायऱ्या असतात ना लेण्याद्रीच्या, त्या आम्ही चढत आहे. मग थोडासा व्हिडिओ शूट केला आणि 2ऱ्या ते 3ऱ्या नंबरवर मी होते, म्हणजे शूट करायचं लांब. मी अशी पळत सुटल्यानंतर खूप पाय असे गोळ्या यायला लागले होते, कारण ते एकदम वरती आहेत ना. आणि माकडे बघा, जाताना एवढे माकडे होते. त्या माकडांसोबत पण 1-2 सेल्फीज काढले मी, कारण पूर्वज आहेत ते आपले, आपण पण माकडच होतो पहिल्यांदा. तर इथे ना भरपूर असं बघण्यासारखं होतं. मी तर 3ऱ्यांदा किंवा चौथ्यांदा बहुतेक आली आहे, कारण ट्रिपला आहे ना जवळ हे पडतात ना पाली वगैरे, त्यामुळे इकडे ना ट्रिप अशी कंटिन्यू येतेच. त्यामुळे ट्रिपला मी प्रत्येक वेळेस इकडे आलेच आहे 2-3दा. तर बघा कोणच नाही, अगदी 2 ते 3 माणसं आहेत. थोड्या वेळाने एवढी गर्दी झाली ना भरपूर. आम्ही पहिल्यांदाच होतो, त्यामुळे मग पहिल्यांदा व्हिडिओज काढले. बघा इकडचं वातावरण खूप छान आहे, एवढं बघण्यासारखं आहे ना इकडे. बघा थोड्या वेळातच एवढी गर्दी झाली ना मापाच्या बाहेर, म्हणजे अगदी 10 मिनिटातच एवढी गर्दी झाली. तर आम्ही ना फर्स्ट नंबर लावला, हे खूप छान आम्हाला भारी वाटलं. तर शेजारीच हे गुपित लिंग सारखं असं होतं, खूप सुंदर आहे. आता माझ्याकडून काही चुकत असेल तर माफी असावी, पण गाईड करणारं कोणीच नव्हतं. पण खूप असे रेखीव कामं केली होती. आणि जर काही याच्या मागची स्टोरी वगैरे माहिती असेल ना तुम्हाला, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. तर नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. नंतर काय आम्ही झोपून घेतलं का डायरेक्ट, कारण पुढचा गणपती हा खूप लांब होता, आम्हाला जवळजवळ अर्धा दिवस लागणार होता. त्यामुळे मग ड्रायव्हरने सांगितलं होतं सरळ झोपून घ्या, पण काही झोप येत नव्हती. त्यामुळे मोठ्यात गाणी ऐकत
मस्त गाणे लावले होते आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. प्रवासामध्ये लोणावळा लागला की आम्हाला पावसाने म्हणजे आगमन केलं पावसाने, कारण खूप पाऊस येत होता. लोणावळा लागला की लोणावळ्याची स्पेशल चक्की अशी खूप खाऊ वाटत होती, त्यामुळे मी पहिलं घेतली लोणावळ्याची चक्की. तर बघा इथे सगळे डान्स करत होते सगळे. आम्ही पण थोडा मोठा डान्स केला आणि बाहेर बघा वातावरण पण खूप छान झालं. तर पाऊस पडत होता आणि मागे पण सगळे असे उभे राहून डान्स करत होते. संध्याकाळी रात्रीचा तर एवढा डान्स केला ना की मापाच्या बाहेर, म्हणजे सांगायचंच बात नाही, एवढा डान्स केला आम्ही. बघा किती वळणाचे असे रस्ते आहेत लोणावळ्याचे. लोणावळा खंडाळा खूप जवळ होता इथून, पण काही तिथे थांबलो नाही, कारण आम्हाला फक्त अष्टविनायक करायचं होतं. शेजारचा कोणताही देव करायचा नव्हता. म्हणजे थांबलो असतो पण खूप टाइम लागला असता, कारण 2 दिवसानंतर माझ्याकडे फक्त 2च दिवस होते आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला लगेचच रायगडला निघायचं होतं, कारण आमची सुट्टी संपली आहे. फक्त गणपतीचे विसर्जनापर्यंतच आम्हाला सुट्टी असते कोकणामध्ये. म्हणजे ते एक चांगलं लक की आमचं, की गणपती विसर्जनापर्यंत आम्हाला सुट्टी असते. आपल्या पुणे साईडला असं नसतं, पण कोकणामध्ये गणपती 10 दिवस सुट्टी असते, म्हणजे असते. तर आता आम्ही पालीच्या गणपतीला पोहोचलो आहोत. छान प्रवास झाला मस्त, कारण पाऊस लागला होता, मग त्यामुळे प्रवासाला काही एवढं वाटलं नाही. तर इथे बाहेरच असं भरपूर शॉपिंगचे शॉप होते, घ्यायचं असो किंवा नसो, बघत बघत तर जाणं आपलं कामच आहे. तर इथे ना पेढे वगैरे घेतले आणि नंतर आमच्या देवाच्या दर्शनासाठी आम्ही आतमध्ये जात आहोत. गर्दी होती भरपूर, कारण की आता गणपतीच्या सीझनमध्ये म्हणल्यावर आतमध्ये छान दर्शन वगैरे घेतलं. बाहेरून हा आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे. हे मागं दिसते ना, इथे गणपतीची मूर्ती आहे. इथे आतमध्ये काय अलाव नसतं, त्यामुळे मी तुम्हाला बाहेरून CCTV मध्ये दाखवते. ही छान अशी गणपतीची मूर्ती, इथूनच तुम्ही दर्शन घ्या पालीच्या गणपतीचं. नंतर इथे छान असं म्हणजे एकदम देखावा असं खूप छान असं काम केलेलं आहे. आणि बाहेरच तलावामध्ये इथे ना शेजारी अशी अग्नी प्रकट केली होती, त्यामुळे खूप छान असं वाटत होतं इथे. नंतर इथालचं पण छान असं दर्शन घेतलं आणि बघा आतमध्ये किती कासव आणि मासे होते ना, खूप छान असे म्हणजे भरपूर कासव आणि मासे होते. हे ठेवल्याने जर पाण्यामध्ये तर आहे ना, पाणी आहे ना एकदम शुद्ध असं राहतं. तर आता चला पुढच्या प्रवासाला आमची सुरुवात झाली. आता महडचा गणपती फक्त राहिला आहे. हा महडचा गणपतीच फक्त राहिला आहे, बाकी आमचं सगळे अष्टविनायक झाले. तर आता पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. पाली आणि महड आमच्या इकडेच म्हणजे कोकणामध्येच मोडतं, त्यामुळे मग आपल्या भागात चाललो आहे. म्हणजे आपण प्रॉपर तिथालचे नाहीत, पण आपण आता राहतो तिथे ना, त्यामुळे मग भारी वाटतं. तर गावाकडे आल्यापासून ना थोडंसं विसरायला झालं की कोकणचा पाऊस, पण आता इकडे आल्याच्या नंतर परत रिअलाइज झालं की कोकणामध्ये भरपूर पाऊस आहे. आता आम्ही आमच्या घरी गेल्याच्या नंतर पण भरपूर पाऊस लागणार आहे. तर लाईन काही जास्त नव्हती, पण होती बऱ्यापैकी, त्यामुळे मग ती पण पटापटा आवरली आणि छान असं गणपतीचं दर्शन घेतलं, महडच्या गणपतीचं. हा शेवटचा गणपती, त्यामुळे खूप एक्सायटेड होतो घरी जाण्यासाठी. 2 दिवस आम्हाला पूर्ण लागले जवळजवळ, कारण दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे 4 वाजता घरी पोहोचलो. आता ते कसं काय तुम्हाला तर पुढे सांगतेच मी. बघा एवढीच लाईन होती, फक्त जास्त काही नव्हती, त्यामुळे पटापटा दर्शन झाले. महडच्या गणपतीचं दर्शन असं कोणत्याच गणपतीचं दर्शन नाही असं झालं, कारण प्रत्यक्ष गणपतीला हात लावून दर्शन झालं. पूर्ण गणपतीला आम्ही हात लावला. तर आता ना दर्शन वगैरे छान झालं आणि इथे शेजारी हा तलाव होता, मग इथे छान फोटोज व्हिडिओज काढले आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. पहिल्यांदा आम्ही इथे जेवण केलं आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली रात्रीच्या. तर प्रत्येक गणपतीच्या शेजारी असं तलाव आहेच, म्हणजे मी नोटीस केलं, मला माहीत नव्हतं, पण खरंच माहीत नव्हतं, पण मी ना ह्या अष्टविनायकच्या यात्रेमध्ये नोटीस केलं की प्रत्येक गणपतीच्या शेजारी तलाव आहे. आता याची काय स्टोरी आहे ना, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर का तुम्हाला माहिती असेल तर. बघा किती छान छान अशा मूर्ती आहेत ना, एकदम शेजवार असे ठेवले आहेत. खूप प्रसन्न छान वाटलं. निघलो आहे, सगळे दर्शन झाले सगळे. फायनल आता घरी चाललोय, घरची ओढ. उद्या लगेच मला रायगडला जायचं आहे. आता तो पण ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग आता जेवण करतो छान छान आणि घरी पळतो. अवतार तो खूप खराब झालाय. तर महडच्या गणपतीपासून पण प्रसाद घेतला आणि अजून काय पाहत होतो, कारण शेवटचा गणपती आहे, घरी नेण्यासाठी अजून काय काय आहे का नाही तेच पाहत होतो. आणि जेवण पण इथेच करायचं होतं, त्यामुळे मग फटाफट आवरणं चालू होतं. नंतर जेवण वगैरे झालं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. आम्हाला पूर्ण रात्र जाणार होती, म्हणजे 12 ते 13 तास आम्हाला ना प्रवासात जाणार होते घरी पोहोचायला. तर मग निवांत झोपून घेतला आणि नंतर गाणे वगैरे वाजत होते. सगळ्यांनी एवढा एन्जॉय केला ना, एवढा डान्स केला की बेमाप डान्स केला. आणि एकदा अंगातला तो जो डान्सचा किडा असतो ना, तो वळवळायला लागला की तो म्हणजे थांबतच नाही ना. अशा आणखी 1-2 बायका होत्या की त्या अशा डान्स करत होत्या की जणू काही त्यांच्या अंगात येत होतं. म्हणजे नावं नाही ठेवते मी, पण इतक्या फनी डान्स करत होत्या ना की म्हणजे असंच एन्जॉय करायला पाहिजे. प्रत्येक मोमेंट ही एन्जॉय करायला पाहिजे ना, तेव्हाच आपलं आयुष्य की आपण जगून गेलो असं वाटतं. आणि त्या खूपच म्हाताऱ्या होत्या, तरी पण बघा हे अलीकडची मी पूर्णपणे शूट नाही केलं. मी पलीकडे आहे, पलीकडे मी डान्स करत होते. थोडंसं शूट करायला लावलं शेजाऱ्यांना आणि बायका लाजत होत्या की शूट नका करू म्हणून. त्यामुळे मी मोबाईल सरळ ठेवून त्याला बेमाप डान्स आणि सरळ झोपून घेतलं. तर रात्रीचे 4 वाजले होते, कारण मध्ये पेट्रोल संपलं होतं थोड्या वेळ, आणि मग थोड्या वेळ आम्ही असंच थांबलो होतो. आता उद्या गणपती विसर्जनचा व्लॉग येईल. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय.